ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी ह्या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, तर रस्त्याची अवस्था सुद्धा बिकट आहे। या आदिवासी वाडीतील माता भगिनींना 2-2 किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळे वाडीमधल्या दूषित तलावाचं पाणी किंवा मग जंगलामध्ये रात्रभर साठलेल्या खशातील पाण्यावरती आपलं कुटुंब कबिला पोसावा लागतोय। महत्त्वाची बाब म्हणजे ह्या आदिवासी वाडीवरती राहणारी 80% लोक ही मोलमजुरीवरती गुजराणा करतायत। त्यामुळे महिलांचे अतोनात हाल होत आहेत फक्त पाण्यासाठी। ग्रामीण पाणी पुरवठा आणि PWDच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील चाळमाळा मधल्या सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला डिसेंबर 2023 मध्ये सुमारे 45 लाख रुपयांचा ठेका देण्यात आलेला होता। हे काम सुद्धा 12 महिन्यांमध्ये पूर्ण करायचं होतं, पण जवळपास 18 महिने उलटून सुद्धा कामाची कुठलीही प्रगती झालेली नाहीये। त्याचप्रमाणे रस्त्याची सुद्धा अवस्था तीच आहे। रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघून जवळपास 9 महिने उलटून गेलेत, तरी सुद्धा रस्त्याची अवस्था दयनीय आहे। या सगळ्या बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। त्यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत भोगावती तीरावरती चर्चा केली आणि तहसील कार्यालयामध्ये संयुक्त बैठक घेऊन 16 मेला काम सुरू करावं असं आश्वासन सुद्धा दिलंय। यावेळी मालवाडी आदिवासी बांधवांनी आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि नंदा म्हात्रे यांनी आपले जलसमाधी आंदोलन मागे घेतलंय। आणि 8 महिने म्हणजे 6 महिने काम करायची हे आहे, मुदत आहे। 8 महिने झाले तरी कामच सुरू होत नाही। याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात, यांचे हात माखलेले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सोबतच पाणी पुरवठा विभाग, जलजीवन मिशन 996 कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत। त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही, म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही आहे। तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत। त्यामुळे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत, ते एवढे मुजोर आहेत की 8 महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेले आहेत ठेकेदारांना आणि 8 महिने म्हणजे 6 महिने काम करायची हे आहे, मुदत आहे। 8 महिने झाले तरी कामच सुरू होत नाही। याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात, यांचे हात माखलेले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सोबतच पाणी पुरवठा विभाग, जलजीवन मिशन 996 कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत। त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही, म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये। तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत। त्यामुळे आज या मालवाडीच्या निमित्ताने जर तुम्ही म्हणजे प्रशासकीय यंत्रणेने आम्हाला जर रस्ते आणि पाणी जर सुरू केले नाही मालवाडीचं, तर आम्ही पाणी पुरवठा विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळी ठोकणार आहोत। जलसमाधी आंदोलन आणि परिस्थिती स्थगित करण्यात आश्वासन दिलं। आम्हाला त्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी 4 वाजता तहसीलदार कार्यालयात मीटिंग लावलेली आहे आणि 4 वाजता ते मला लेखी देणार आहेत की उद्यापर्यंत मालवाडीला पाणी पोहोचेल आणि 16 तारखेला बांधकाम खात्याचे अधिकारी मालवाडीच्या रस्त्याचं काम सुरू करतील। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाला 1 नंबर ड्रायव्हर दिलेला आहे आणि तुमच्यावर ही वेळ येईल काय सांगा? अगदी बरोबर, मला तेच म्हणायचं की मुख्यमंत्री साहेब नक्की किती तुम्हाला पण काही मिळालं की काय, की जास्तच प्रेम आहे या विभागावर तुमचं। ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासींची एवढी मोठ्या प्रमाणात गैरसोय केलेली आहे, आदिवासींचा पैसा घातलेला आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तुम्ही 1 नंबर देताय, ही निश्चितच कुठेतरी शंका घेणारी गोष्ट आहे।